नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्त्रिया ज्या असतात त्या पुरुषामध्ये त्यांना काय गोष्टी अट्रॅक्ट करतात आणि त्या पुरुषावर कशा इम्प्रेस होतात, त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळं स्त्रिया पुरुषाकडे अट्रॅक्ट होतील आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपले समोरची जे पार्टनर आहे ते खुश झाली पाहिजे, ते अट्रॅक्ट झाले पाहिजे. ह्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सतत मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, स्त्रियांचा जो स्वभाव असतो हा खूप प्रेमळ आणि म्हणजे खूप नाजूक असतो. त्यांना हाताळणं म्हणजे एकदम सोपी गोष्ट नाही आहे. ते पुरुषामध्ये बघतात की समोरचा जो पुरुष आहे त्याचा नेचर कसा आहे, तो किती हंबल आहे, त्याचं नेचर आणि त्याचं टॉक कसं आहे. जितकं तुम्ही चांगलं सॉफ्टली टॉक करसाल तितकं स्त्रियांना आवडतं. जितकं तुम्ही चांगलं स्माईल करसाल तितकं स्त्रियांना अट्रॅक्ट करतं. तुमची फिजिक्सकडे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, कारण स्त्रियांना आपले बायसेप्स किंवा ॲप्स हे जास्त अट्रॅक्ट करतात. तुमची फिजिक्स मॅनली असली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या फिजिक्सकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्याकडे स्त्रिया अट्रॅक्ट होणारच नाहीत. म्हणून मित्रांनो, मी नेहमी सांगतो की तुम्ही 1 तास तरी जिम लावा, व्यायाम करा, जेणेकरून तुमची फिजिक्स चांगली मेंटेन राहील. आणि तुमचे कपडे हे पण त्याचं कॉम्बिनेशन हे पण चांगलं राहिलं पाहिजे, जेणेकरून ते स्त्रियांना अट्रॅक्ट करतं. त्यानंतर बरोबर तुम्ही जेव्हा मैत्री करता किंवा विवाह करता किंवा लग्न करता तेव्हा पण त्यांना सॉफ्ट बोला, स्माईल द्या, त्यांची स्तुती करा. त्यांना स्तुती खूप आवडते आणि त्यांची सॉफ्टली बोलून केव्हाही तुम्ही म्हणजे चिडचिड करू नका किंवा भांडणं करू नका किंवा त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये टोकलेलं बिलकुल आवडत नाही की तू कुठे गेली होती, तू काय करतेस, तू काय नाही, असं बिलकुल विचारायचं नसतं. या सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली जर मेंटेन ठेवल्या तर तुमच्याकडे स्त्रिया अट्रॅक्ट पण होतील, तुमचे पार्टनर पण अट्रॅक्ट राहील आणि तुमचे पार्टनर पण तुमच्याकडं जास्त टिकून राहील. तर प्रत्येकाने आपले विवाह संबंध हे चांगले मजबूत ठेवण्यासाठी या गोष्टींचं जर तुम्ही म्हणजे आचरण केलं तर मला वाटतं की तुमचे संबंध चांगले मजबूत राहतील आणि टिकून राहतील आणि वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद पण मिळू शकतो. कारण की स्त्रियांना फक्त प्रेमाने बोललं तर तुम्ही त्यांच्याकडून काही पण करून घेऊ शकता, पण जर तुम्ही त्यांच्यावर चिडले, रागावले तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरून जाता आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठं तुमच्या दोघांमध्ये द्वेष निर्माण होऊन एक दुसऱ्याचं जे अट्रॅक्शन असतं ते कमी होताना दिसून येतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला स्त्रियांना अट्रॅक्टिव्ह म्हणजे तुम्हाला स्वतःला अट्रॅक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फिजिक्स, तुमच्या डाईट, तुमच्या सवयी, हॅबिट्स, जे की तुम्ही स्मोकिंग करता, ड्रिंक करता, हे स्त्रियांना आवडत नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला वर्क करावं लागतं आणि त्यामुळं आपलं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं. इव्हन छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा तुम्ही ब्रश करून, आंघोळ करून, लैंगिक स्वच्छता ठेवून ह्या जर सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या तर तुमचं बेडवर पण चांगलं क्रीडा होऊ शकते आणि तुम्ही चांगलं कर्तव्य निभू शकता. म्हणून मित्रांनो सांगतो की माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.